क्लर्क पूर्व परीक्षा 2017 या प्रश्नपत्रिकेमधील हे गणित आहे. 5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिताचे वजन मिळवल्यास सरासरी 2 कमी होते. तर सरिताचे वजन किती? आता पहा, 5 महिलांचे सरासरी किती वजन आहे? 40 आहे. आपण असं म्हणू, 5 महिलांचे एकूण वजन, 5 महिलांचे एकूण वजन पहा किती होणार? 5 गुणिले 40, 200 किलो आले. किती आले? 200 किलो हे 5 महिलांचे वजन आले. त्या सरिताचे वजन मिळवले. तिचे वजन आपलं माहित नाही. मग द्यायचं सरिताचे वजन x किलो मानू. पहा, सरिताचे किती वजन आले? x किलो आले. पहा, 5 महिलांचे वजन आहे 40 सरासरी. मग एकूण किती आले? मग 200 किलो आले. सरिताचे वजन मिळवले. नवीन सरासरी म्हणजे सरिताचे वजन मिळाल्यावर सरासरी 2 कमी होते. पहिली सरासरी किती आहे? 40 आहे. आज 2 कमी आली. मग 40 वजा 2 म्हणजे किती आली? 38. नवीन सरासरी किती आहे? 38 आहे. आता आपल्याला काय काढायचंय? सरिताचं वजन काढायचंय. ते आपण x मानलेलं आहे. मग आता पहा बरे, पहिले वजन होते 200 किलो सर्व महिलांचे. 5 महिलांचे वजन 200 किलो होते. त्यात सरिताचे वजन x मिळवले. x आपल्याला माहित नाही. आता कितीने भागायचं? 6 ने भागायचं. कारण 5 महिलांचे वजन हे 5 महिला अधिक ही सरिता आहे. 5 आणि 6, 6 ने भागायचं. 6 लोकांची सरासरी किती आहे? 38 आहे. नवीन सरासरी 38, जुनी सरासरी 40 आहे. ती सोडून द्यायची आता. कारण 40 गुणिले 5 200 आलं, त्याचं काम संपलं. नवीन सरासरी किती आहे? 38 आहे. 2 कमी आली. 6 भागिले तिकडे गुणले होणार. म्हणजे 200 अधिक x बरोबर 38 गुणिले 6. 200 अधिक x 6 48, 4 18 4 22. x बरोबर 228 वजा 200. x म्हणजे आले 28. x काय आहे? सरिताचे वजन. अशा प्रकारे सरिताचे वजन काय आलं? 28 किलो आले. पहा, सरासरी म्हणजे एकाचे वजन 5 महिलांचे आले 200 किलोग्रॅम. त्या सरिताचे आपण x किलो मिळाले. दोन्हीचं मिळून होणार 200 अधिक x. त्याला 6 ने भागायचा. 5 ने भागायचं नाही, 6 ने. कारण 6 महिला आहेत त्या. 5 महिला पहिल्या आणि सरिता नवीन. आणि आता नवीन सरासरी काय म्हटले? पहिल्या सरासरीपेक्षा 2 कमी आहे. पहिली सरासरी 40 होती, 2 कमी केली, झाली 38. आता मग हे नेहमीप्रमाणे सोडवायचं. 6 भागिले गुणले करायचा, गुणाकार करायचा आणि हे अधिकचं इकडं वजा करायचं. त्यामुळे येईल ते उत्तर ते लिहून टाकायचं. अशा प्रकारे उत्तर आलं. तर पहा, सरासरीमध्ये अशी गणित पुन्हा पुन्हा येत आहेत. फक्त अक्षरांनी अंक, संख्या, संदर्भ थोडा बदल होत आहे, पण मुख्य स्वरूप तेच आहे. सरासरी म्हणजे काय म्हणायचं? की सर्वांच्या एकूण वजन असेल किंवा त्यांच्याकडे असणारे गुण असतील किंवा धावा असतील, काय असेल ते असेल, त्याला एकूणने भागायचं. एकूण किती संख्या आहेत, किती घटक आहेत, त्याने भागायचं. ते भागले की सरासरी येते. सरासरी म्हणजे काय म्हणायचं? मग एकाचं तेवढं म्हणायचं, काय असेल ते. मग त्यांचा करायचा गुणाकार, ते एकूण येतं परत. मग एकूण आलं की बघायचं नवीन काय झालं ते, आणि त्याप्रमाणे समीकरण तयार करायचं. ओके.